नाही, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्ही जर म्हणत होतात की आम्ही कुठे जाणार नाही, आता अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही आता तिकडे गेलात? हा प्रश्न त्यांना विचारलेला बरा होईल. ते जरी गेले असले तरी संपूर्ण जे शिवसैनिक आहेत ते ठामपणे आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर उभे आहेत आणि माझ्याबरोबर सर्व कट्टर शिवसैनिक कट्टरतेने काम करत आहेत. परंतु ज्यांना सर्व काही बाळासाहेबांनी दिलं, आणि मी म्हणतो बाळासाहेबांनी दिलंच, परंतु सर्वाधिक उद्धव साहेबांनी दिलं, रश्मीताईंनी दिलं, अशी लोक जर संघटना सोडत असतील तर ते का सोडत आहेत? एकतर त्यांना अपचन झालेलं आहे, बरोबर की नाही? एकतर अपचन झालंय किंवा आमिषाला बळी पडले. तिथे संघटना कुठे दोषी नाही, ना उद्धव साहेब आहेत ना मातोश्री आहे, ते स्वतः जबाबदार आहेत त्या गोष्टीला. जर ते गेले असतील तर त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय जाणाऱ्यांनी तो तुमच्या कुटुंबाला तरी मान्य आहे का? ही लोक ज्यावेळेला बाहेर फिरतात आणि ज्यावेळेला मागून चर्चा लोक करतात की अरे याला काय कमी केलं होतं रे संघटनेने, हा गेला कशाला, अशा पद्धतीने लोक कुजबुजतात, लोक बोलतात, समोर बोलत नसतील. परंतु सर्वसामान्य शिवसैनिक पण नाही म्हणत आहे मी, सर्वसामान्य जनता पण म्हणते अरे हा कशाला गेला तिकडे माती खायला, आता याची मातीच होणार. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के विभाग क्रमांक 9 में और हमारे साथ विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी है, जो उद्धव ठाकरे गुट यानी शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गुट के विभाग प्रमुख हैं, विभाग क्रमांक 9 के। उनसे जानने की कोशिश करेंगे क्योंकि प्रमोद शिंदे जी हाल ही में विभाग प्रमुख बने हैं, लगभग 6 से 7 महीना हो चुका है और उनके मार्गदर्शन में शिवसैनिक काफ़ी मजबूत हो रहे हैं और एक्टिव भी है। पूरे मसले पर जानने की कोशिश करेंगे क्योंकि प्रमोद शिंदे जी जब विभाग प्रमुख बने उसके बाद कई लोग उद्धव ठाकरे गुट को छोड़कर शिवसेना एकनाथ शिंदे गुट में गए। इस सब पूरे मसले पर आपको विभाग क्रमांक 9 की जानकारी देंगे और किस तरह शिवसैनिक एक्टिव है और एकजुट होकर उद्धव बाला साहब ठाकरे गुट की तरफ से मौजूद है। मैं जानना चाहूँगा कि आपको विभाग प्रमुख बनाया गया, कई बार हमने आपको कांटेक्ट करने की कोशिश की, कई बार हमारी मुलाकात भी हुई, लेकिन हमारा इंटरव्यू नहीं हो पाया। विभाग क्रमांक 9 की एक बड़ी जवाबदारी आपको मिली पार्टी की तरफ से। ये कई बार आपने संघर्ष किया है लाइफ में अपने शिवसेना पार्टी में रह के, लेकिन विभाग प्रमुख बनने के बाद कई शिवसैनिकों का फीडबैक रहा है कि पार्टी ने आपको न्याय दिया है अभी विभाग प्रमुख बनाकर। विभाग प्रमुख पद हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि साधारण 2006 सालापासून असं बोललं जात होतं की माझ्या म्हणजे मी त्या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून नेमला जाऊ शकतो, अशा पद्धतीची चर्चा अनेक वर्षापासून होती. परंतु आज या अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या हे पद जे आहे ते साहेबांनी अत्यंत विश्वासाने मला दिलेलं आहे आणि मला वाटतं त्यांचा जो काही विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. 19 जूनला माझी नेमणूक आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्य साहेबांनी केलेली आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपली भेट न होण्याचं कारणच हे आहे की प्रत्येक दिवस आणि मिळेल तेवढा वेळ हा संघटनेसाठी मी यापूर्वीसुद्धा काम करत होतो, परंतु आता ही जबाबदारीच माझ्यावर आलेली आहे. त्यामुळे मला काम करायला आवडतं, लोकांना भेटायला आवडतं, शिवसैनिकांना भेटायला आवडतं आणि माझी पण इच्छा होतीच विभाग प्रमुख म्हणून या अत्यंत महत्त्वाच्या अशा शिवसेनेच्या संघटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचं पद आहे, जबाबदारीचं पद, हे पद मिळावं अशी माझी इच्छा होती. ती इच्छा आज साहेबांनी पूर्ण केली आहे 19 तारखेला आणि तेव्हापासून मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करत आहे. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कट्टर आहेत आणि गंभीरपणाने तुम्ही पार्टीचं त्यावेळी पण उभं होतं आणि ह्या टायमीत पण तुम्ही पार्टी संगती उभं आहेत, काय सांगणार यावर? वास्तविक जीन्स असतात ते, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमध्ये की हे आमच्या रक्तामध्ये भिनलं आहे आणि पक्षांतर म्हणजे धर्मांतर
असं मांडणारे आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्ही कट्टर आहोतच आणि मला वाटतं हीच ओळख माझी आहे आणि लाखो शिवसैनिकसुद्धा हीच ओळख जपण्याचा प्रयत्न करत आहेत. अच्छा, तुम्ही विभाग प्रमुख झाल्यानंतर आता काही लोक उद्धव ठाकरेजीला सोडून एकनाथ शिंदेजी यांच्याकडे गेले आहेत. पण मी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यू केलं होतं मागच्या 2 वर्षी 3 वर्षी जेव्हा बंडखोरी झाली होती. तेव्हा त्यांनी म्हणायचे की मी कधीही पार्टी सोडून तिथे जाणार नाही, साहेबांसंगती उभं राहणार. तुकाराम कातेजी. तर आता ते तिथे गेले आहेत, काय सांगणार, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्ही जर म्हणत होतात की आम्ही कुठे जाणार नाही, आता अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही आता तिकडे गेलात? हा प्रश्न मला वाटतं त्यांना विचारलेला बरा होईल. ते जरी गेले असले तरी संपूर्ण जे शिवसैनिक आहेत ते ठामपणे आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर उभे आहेत आणि माझ्याबरोबर सर्व कट्टर शिवसैनिक कट्टरतेने काम करत आहेत. बरोबर आहे. आम्ही तुकारामकडे पण जाणार आहेत, त्यांच्या पण इंटरव्ह्यू करणार. कारण काही आता ते शिंदे गुटमध्ये गेले आहेत तेव्हा मी एक बातमी केलं होतं घोटाळ्याची आणि लोक नाराज आहेत. काय सांगणार याबद्दल? कोणता घोटाळा? बुद्ध पार्कचं मोठे घोटाळा झाला आहे. कारण काही तिथे कामं झाली नाही आणि पूर्ण फंड पास झाला आहेत. नाही, तसं जर झालं असेल तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर ते अत्यंत लांछनास्पद आहे, दुर्दैवी आहे. आणि तसं जर झालं असेल, जर जे कोणी त्याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना शासन व्हायला पाहिजे. अच्छा, आपसे जानना चाहेंगे कि आपका 3 विधानसभा है, साइन कोलीवाड़ा, चेंबूर विधानसभा और अनुशक्ति नगर विधानसभा. और इन तीनों विधानसभा को अगर इसकी रणनीति देखे, गणित देखे, तो ये तीनों विधानसभा जिसे चाह जाता वही सांसद बन जाता है. क्योंकि सबसे ज़्यादा कट्टर शिवसैनिक इन 3 विधानसभा में देखने को मिलते हैं. अनुशक्ति नगर विधानसभा हो, चेंबूर हो, घाटला हो, साइन कोलीवाड़ा विधानसभा हो, तो ये तीनों विधानसभा का आप नेतृत्व कर रहे हैं. तो शिव सैनिकों को कैसे जोड़ने की आपकी रणनीति है या उनको एकजुट रखना? क्योंकि लहर चली है, शिंदे गुट में जाओ 1.5 करोड़ मिलेगा, फंड मिलेगा, शाखा प्रमुख बन जाएंगे, 1.5 करोड़ का 2 करोड़ का फंड मिलेगा और काम कहीं नहीं. क्या कहेंगे इस पर? नाही ना, आत्ता बघा जे लोक गेलेले आहेत, आता समजा आम्ही जर आमच्या विभागापुरता विचार केला, अणुशक्ती नगर असेल, चेंबूर असेल किंवा सायन कोळीवाडा असेल, तर सर्वसामान्य शिवसैनिक हे जागेवरच आहेत. परंतु ज्यांना सर्व काही बाळासाहेबांनी दिलं, आणि मी म्हणतो बाळासाहेबांनी दिलंच, परंतु सर्वाधिक उद्धव साहेबांनी दिलं, रश्मीताईंनी दिलं, अशी लोक जर संघटना सोडत असतील तर ते का सोडत आहेत? एकतर त्यांना अपचन झालेलं आहे, बरोबर की नाही? एकतर अपचन झालं आहे किंवा आमिषाला बळी पडलेत. तिथे संघटना कुठे दोषी नाही आहे, ना उद्धव साहेब आहेत ना मातोश्री आहे. ते स्वतः जबाबदार आहेत त्या गोष्टीला. जर ते गेले असतील तर त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं की तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे जाणाऱ्यांनी, तो तुमच्या कुटुंबाला तरी मान्य आहे का, कुटुंबातल्या सदस्यांना मान्य आहे का, तेवढं त्यांनी फक्त विचार करावा. पण जे गेले आहेत ते अजून तरी आदरणीय आमच्या शिवसेना संघटनेवर काही बोलत नाही आहेत, ओरिजिनल संघटनेवर आणि आमच्या नेत्यांबद्दल. त्याच्यामुळे मी जाहीरच सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, ज्या दिवशी खोटे नाटे आरोप करायला जर तुम्ही सुरुवात कराल तर दुसरा दिवस उजाडणार नाही, त्याच दिवशी त्यांचा पर्दाफाश आम्ही करू. करणार म्हणजे करणारच. म्हणून ते ग बसले ते मला माहीत नाही, ते का ग बसलेत, त्यांची काय मजबुरी आहे का, अजून काय असू शकतात कारणं. कारण परत पण येऊ शकते ना, हां परत पण येऊ शकते काहीच सांगू शकत नाही ना. परत येऊ शकतात ते आता आदरणीय उद्धव साहेबांचं निर्णय असेल. पण उद्धव साहेबांची हळहळ नेहमीच असते, मला जाणवलं आहे. साहेब जरी म्हणत असले की ज्यांना जाणाऱ्यांना त्यांनी खुशाल जावं, परंतु साहेबांना माणसं हवी आहेत. साहेब म्हणतात की आता तिकडे जाऊन काय यांची मातीच होणार, का गेले तिकडे, इथे संधी होती त्यांना, हे साहेब म्हणतात. संधी होती ना, अनेकांना संधी होती, पण ते गेले. तर मी म्हटल्याप्रमाणे एकतर भरपूर काय हवं असेल, आमिषाला बळी पडले, नाही
तर अपचन होत असेल म्हणून कुठेतरी कोणत्या कारवाईमध्ये अडकण्याची भीती असू शकते किंवा अनेकांची वेगवेगळी कारणं आहेत. परंतु प्रत्येक शिवसैनिकाचा संघटनेने सन्मानच केलेला आहे. आदरणीय उद्धवसाहेबांनी सन्मानच केलेला आहे. जे नावारूपाला तुम्ही आला आहात, हे जे आले आहेत ते फक्त आणि फक्त उद्धवसाहेबांमुळेच आले आहेत, मातोश्रीमुळेच आलेले आहेत, हे त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि आता शिवसैनिक त्यांना हवे आहेत. आमचे शिवसैनिक हवे आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सांगितलं जातं की राजकारण वेगळं आहे, पण आपले संबंध जे आहेत ते असेच कायम असू द्या असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. अरे पण शिवसेना संघटनेमुळेच आपण जोडलो गेलो आहोत ना. पण शेवटी व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात. काही जण आमच्यासारखे हे फार कट्टरतावादी असतात. काही जण थोडासा त्यांचा स्वभाव वेगळा असतो. ठीक आहे, आम्ही उद्धवसाहेबांबरोबर आहोत, परंतु समोर आल्यानंतर एखाद्याने जर नमस्कार केला तर त्याला नमस्कार आपण करतो. त्यामुळे नाईलाजाने करावा लागतो. असे मानणारे काही लोक आहेत की जाऊ दे, आला ना समोर, जय महाराष्ट्र बोलला तर जय महाराष्ट्र म्हणून बोलायला काय हरकत आहे, असेही असतात लोक. असं सांगतायत ज्यावेळेला ही लोक ज्यावेळेला बाहेर फिरतात आणि ज्यावेळेला मागून चर्चा लोक करतात की अरे याला काय कमी केलं होतं रे संघटनेने, हा गेला कशाला हा, अशा पद्धतीने लोक कुजबुजतात, लोक बोलतात. समोर बोलत नसतील, परंतु सर्वसामान्य शिवसैनिक पण नाही म्हणत आहे मी, सर्वसामान्य जनता पण म्हणते अरे हा कशाला गेला तिकडे माती खायला, आता याची मातीच होणार, काय कमी केलं होतं संघटनेने यांना. अशा पद्धतीच्या भावना या लोकांमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला वाटतं बुद्धिभेद करण्याचा यांचा प्रयत्न. कदाचित आज हे शांत आहेत, परंतु जर निवडणुकीच्या तोंडावर यांची जर मळमळ बाहेर आली तर काय, याचा विचार शिवसैनिकांनी करायला पाहिजे. हे उद्या यांच्या तोंडातून घाणच बाहेर पडणार आहे, मी तुम्हाला आत्ता सांगतो. आज जरी कुठेतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु भविष्यात जर यांनी घाण ओकली तर काय. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की संघटना महत्त्वाची आहे. उद्धव साहेबांवर आज संकट आहे, म्हणजे ते तर मानतच नाहीत. ठाकरे आहेत ते, त्यांना कोणीच वाकू शकत नाहीत. महाराष्ट्राचा सन्मान आणि देशाचा सन्मान जपण्याचं काम आज उद्धव ठाकरे करत आहेत. आणि म्हणून जनता प्रचंड प्रमाणात त्यांच्या बरोबर उभे आहे. आम्ही तर आहोतच, आम्ही तर सांगतोच. आम्ही होरपळून जरी निघालो, आमचा सत्यानाश झाला तरी आम्ही साहेबांबरोबरच आहोत. व्यक्तिगत आम्ही स्वार्थ कधीच जपला नाही, यापूर्वी पण आणि याच्या पुढे पण. फक्त संघटना. तर तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहेत का, जेव्हा राहुल शेवालेला तिकीट पार्टीने घोषणा केलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः गोरेगावमध्ये घोषणा केली होती की राहुल शेवालेला अडुशक्तीनगर विधानसभाचं तिकीट देणार. नंतर तुकाराम काते मातोश्रीला जाऊन साहेबांना भेटले आणि अडुशक्तीनगर विधानसभेचं तिकीट साहेबांनी तुकाराम कातेला दिलं, राहुल शेवालेचं कापून. तरी पण ह्या माणसांनी असं केलं. नाही, मला आता बघा त्यावेळेला काय घटना घडल्या त्या मला माहीत नाही, पण एक लक्षात ठेवा, या दोन्ही व्यक्तींना भरभरून संघटनेने दिलेलं आहे. भरभरून. त्याच्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही. आज परिस्पर्श जो झालेला आहे तो त्या दोघांना झालेला आहे. आणि परिस्पर्श करणारी व्यक्ती हे जसे बाळासाहेब आहेत तसे उद्धवसाहेब पण आहेत. ह्यांच्यामुळेच आज ही व्यक्ती जी आहेत ते सर्व अंगाने ते मोठी झालेले आहेत. जिसके साथ में काते साहब प्रवेश किए थे, मैंने फ़ोटो देखा, उसमें राहुल शेवाले भी थे और दोनों के बीच में 36 का आंकड़ा हरदम रहा है. चाहे विधानसभा का चुनाव हो, चाहे लोकसभा का चुनाव हो, मतलब कभी भी एक टेबल पे भी जल्दी बैठते नहीं थे किसी चर्चा को लेकर या किसी सभा में. आज एक पार्टी में और एक साथ एक मंच पर दिखे, वो कैसे पैसे का देख के कैसे हुआ. बघा आता आमचं लक्ष काय माहिती आहे का, ह्या ज्या व्यक्तींची वारंवार तुम्ही नावं घेतायत ना, ते आमचं लक्ष नाहीच आहे. आमचं आता लक्ष आहे हो उद्या चर्चा. आता आम्ही काय करतोय, अभियान आमचं चालू आहे. संपूर्ण वाडावाडामध्ये आम्ही लोकांमध्ये जातो आहे. केंद्र सरकार
आणि महाराष्ट्र सरकार जे आत्ताचं जे आहे बेकायदेशीर यांच्या ज्या बोलघेवड्या योजना आहेत यांचा पर्दाफाश करण्याचं काम शिवसैनिक करत आहेत. लोकांमध्ये जात आहेत, मिसळत आहेत, लोकांना विचारत आहेत 15 लाख मिळाले का, 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देणार होते ते रोजगार आले का. तर हे अनेक विषय घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का, किंवा महिलांचं जे सबलीकरण होतं आहे ते खरोखर झालं आहे का, वाटतं आहे का तुम्हाला, महागाई कमी झाली आहे का, वाटते का तुम्हाला. या अशा पद्धतीने आम्ही लोकांमध्ये जातो आहे, लोकांना भेटतो आहे, लोकांशी बोलतो आहे. नवीन नवीन लोकं आमच्याकडे येत आहेत, जोडली जात आहेत. त्याच्यामुळे आता ह्या लोकांवर चर्चा करण्यापेक्षा आत्ता या लोकांवर आम्ही कधी बोलू, ज्या वेळेला ते काय आम्हाला कुठेतरी खोटं नाटा आमच्या लोकांबद्दल ज्यावेळेला बोलतील त्यावेळेला आम्ही त्यांचा समाचार घेऊ. आणि तो यापूर्वीसुद्धा घेतलेला आहे. पण आत्ता आमचं लक्ष लोकांमध्ये जाणं, लोकांची सेवा करणं. आजही बघा कित्येक शाखेंमधून आमचे शाखाप्रमुख असतील, माजी नगरसेवक असतील, या रुग्णाला मदत कर, त्या रुग्णाला मदत कर, इथे ब्लड डोनेशन कॅम्प घे, आरोग्य कॅम्प घे, ह्याच्यामध्येच आमचं लक्ष आहे. लोकांना भेट. आता आता ही गणेशोत्सव आदरणीय आता गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. फक्त एवढं लोकांना फक्त मला सांगायचं आहे की गेले काही वर्षाचं बघा मंडळांना अनुभव होता की यांच्या कार्यालयामध्ये जे गद्दार झाले त्यांच्या कार्यालयामध्ये 10 वेळा जायला लागत होतं मंडळाच्या कार्यकर्त्यांना, 500 रुपये पण देणार नाही, तरी पण वर्गणी यांना मिळत नव्हती वेळेवर. पण आता बोलावून यांची परिस्थिती एवढी खराब आहे की यांना प्रत्येक मंडळाला बोलावं लागतं. या ना, तुमचं वर्गणी तयार आहे, तुमचं पाकिट तयार आहे, घेऊन जा ना. ही परिस्थिती यांच्यावर आलेली आहे. म्हणजे स्वतःहून पैसे देत आहेत मंडळांना, अशी परिस्थिती आहे. आणि लोकंसुद्धा हे ज्यावेळेला सार्वजनिक मंडळांना भेटी देतात त्यावेळेला अतिउत्साह नसतो लोकांमध्ये. नाईलाज म्हणून लोकांना पुढे त्या मंडळाचे सर्व सदस्य असतात म्हणून नाईलाज म्हणून तिथे आदरातिथ्य करावं लागतं, त्या पदाचा मान ठेवावा लागतो. परंतु मागून काय चर्चा होते हे बघा. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तर कानोसा घेताच ना लोकांचा. त्याच्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत, जी काय गद्दारी झालेली आहे ती लोकांना मान्य नाही. या गद्दारीच्या मागे कोण आहे तर ती महाशक्ती आहे. ती महाशक्तीसुद्धा उद्धव साहेबांना घाबरली आहे. दिल्लीपासून महाराष्ट्राच्या मुंबईच्या गल्लीपर्यंत टिनपट लोक उद्धव साहेबांवर बोलतात. त्याचं कारणच असं आहे, उद्धव साहेबांचं महत्त्व कमी नाही झालं आहे, उद्धव साहेबांचं महत्त्व वाढलं आहे म्हणून यांना बोलावं लागतं. पण थुंकतायत, जे बोलणारे आहेत ना त्यांच्यावर थुंकतात लोक. तुम्ही फेसबुकवर कमेंट बघा ना. वातावरण हे फक्त आणि फक्त उद्धव साहेबमय आहे, बाकी काही नाही आहे. उद्धव साहेबांनी जे काम केलं आहे 2.5 वर्षामध्ये, मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, एक कुटुंबातला माणूस म्हणून एक उद्धवजींनी प्रत्येक घरामध्ये त्यांची एक ओळख अशी तयार झालेली आहे. आणि त्याचा फायदा एवढा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होणार आहे की पूर्वी जे न मानणारी लोक आहेत ती पण आज उद्धव साहेबांमुळे शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी कोणती निशाणी असेल, आज मशाल आहे आमच्याकडे, उद्या जी कोणती निशाणी असेल त्याला मतदान होणार आहे. याचं कारण फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहेत. आणि गद्दारांना ज्या नावाचं भय आहे ते नाव म्हणजे आदित्य. ह्या 2 व्यक्तींमुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. अच्छा, मैं जानना चाहूँगा आपसे कि उद्धव ठाकरे जी को छोड़ के या जो नए शाखा प्रमुख बने हैं अपोजिट में, यानी एकनाथ शिंदे गुट की तरफ से, उनको हर महीने 20,000 रुपया शाखे का भाड़ा दिया जा रहा है और नगर पालिका का फंड भी दिया जा रहा है. और नगर पालिका में इस वक्त नगर सेवक नहीं है, फंड पास हो रहा है, फंड से काम नहीं हो रहा और फंड के पैसे जा कहाँ रहे. आता तुम्हाला मी सांगतो की दुर्दैवाने आपली जी लोकशाही आहे ती छुप्या पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने देशामध्ये काम करत चाललेलं आहे. जसं आता तुम्ही म्हणालात, एकतर निवडणुका होत नाही आहेत, प्रशासन बसलेलं आहे, काही अधिकार
जे आहेत त्या अधिकाराचा गैरवापर करून काही ठराविक लोकांना निधी दिला जात आहे. बरं, तो निधी काही कोट्यावधी रुपये त्यासाठी ते खर्च केले जात आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये ते काम होत नाही आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या स्वरूपात त्यांना पैसे दिले जात आहेत. मग ही भयानक अवस्था आहे आज देशाची. म्हणजे न खुद खाऊंगा और खाने दूंगा दुसरे को, असं जे वल्गना करत होत्या त्यांच्या वल्गनाच आहेत त्या. सरळ सरळ भ्रष्टाचार हा सगळीकडे होत आहे आणि या भ्रष्टाचाराला आज राजकीय आश्रय मिळालेला आहे यांच्यामुळे. सरळ सरळ आता प्रत्येक यांची जी काही दुकानं आहेत ती चालवण्यासाठी भाडं दिलं जात आहे. नाहीतर हे काय लोकांची सेवा करायला आले नाहीत त्यांच्याकडे, जे कोण आता जाऊन तिथे बसलेत ते काही लोकांच्या सेवेसाठी नाहीत. काहीतरी ह्यांना मिळतं आहे म्हणून ते पदावर आहेत ते. पण त्याच्यापैकी ते जे पदावर बसलेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना पण त्यांच्या मनातलं पण मी तुम्हाला सांगतो, त्यांना पण उद्धव साहेबांवर प्रेम आहे. हे काही लोक असतात असे व्यक्ती. पण हे आता काय म्हणत आहेत, चोराची लंगोटी तर लंगोटी, बरोबर की नाही? या म्हणीप्रमाणे काय भेटतंय ना ते घ्यायचं. लक्षामध्ये. अच्छा, आणि एक प्रश्न आहेत. मंगेश सातमकर विभाग प्रमुख होते, ते पण आता शिंदे गुटकडे गेले आहेत. कारण की तेव्हा तुम्ही विभाग प्रमुख होते आणि तिथे जाऊन त्यांच्या पण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आली, काय काय सगळे घटना घडलीत, पण ते पण गेले आहेत. काय सांगणार याबद्दल? नाही नाही, ते पण जाऊ नयेत म्हणून आमचे प्रयत्न होतेच, परंतु त्यांच्या व्यक्तिगत एवढ्या मोठ्या अडचणींमध्ये ते सापडले होते, त्याच्यामुळे नाईलाजाने त्यांना तिथे प्रवेश घ्यावा लागला. लक्षामध्ये असं म्हटलं जातं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टीवर आम्ही न बोललेलं बरं आहे. परंतु जे गेले आहेत त्या लोकांनी तिकडे समाधानामध्ये राहावं, आमचं काही म्हणणं नाही. आमची संघटना आहे. तुम्ही म्हणाल उद्धव गुट नाही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष आहे, ही आमची संघटना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष आहे, ओरिजिनल पक्ष आहे, आमची संघटना आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत आता त्यांच्यावर काय मी बोलायला पाहिजे. पण एक मात्र तुम्हाला सांगतो की साईन कोळीवाडा विधानसभा असो, चेंबूर विधानसभा असो, अणुशक्तीनगर विधानसभा असो, सर्व शिवसैनिक हे आपापल्या जागेवर आहेत. नवीन नवीन लोक येत आहेत. काही मी नेहमी माझ्या मीटिंगमध्ये सांगत असतो की काही अजून जरी गळाले, कारण त्यांचे प्रयत्न चालू आहेत, अमुक देतो तमुक देतो, हे करतो ते करतो, ऑफर्स आहेत, बरोबर की नाही? लिस्ट बनवली गेली आहे. प्रत्येकाला आपल्याकडे ओढण्यासाठी मोठ्या मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. हे प्रथमच आपल्या देशामध्ये होतं आहे. भयानक चित्र हे. परंतु ही परिस्थिती आम्ही बदलवणार. त्यामुळे काही जर आमिषाला बळी पडले तरी शिवसेना संघटना आणि जनता ही उद्धव साहेबांबरोबर आहेत. पण जो शिवसैनिक आहे, जो सच्चा आहे, जो खरा आहे, जो स्वाभिमानी आहे, जो बाळासाहेबांचा आदेश पाळणारा आहे, ज्यांनी ऐकलं आहे, बाळासाहेब बोलून गेलेत की जसं मला सांभाळा तसं माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या, हा आदेश आहे बाळासाहेबांचा. जो खरा शिवसैनिक आहे तो कुठे जाणार नाही, गेला नाही. काही लोक असतात, अंतर्गत काही वादविवाद असतात, त्याच्यामुळे ते संयम कधीकधी एखाद्याचा तुटतो. असे संयम तुटणारे काही असतील तर आमचा तर नाईलाज आहे. कारण गद्दारीचा हा डाग जर लागला तर तो पुसला जाणार नाही. शिवसैनिकाला तुम्ही काय संदेश देणार आहे? कारण की 3 विधानसभा तुमच्याकडे आहेत आणि भरपूर शिवसैनिक आजपर्यंत ठामपणे उभा आहेत. शिवसैनिक हा शिवसैनिक आहे. त्यातला सैनिक जो आहे तो जागा राहायला पाहिजे, दररोज काम करायला पाहिजे संघटनेमध्ये. 1 तास, अर्धा तास, 10 मिनटं, 15 मिनटं, जी काही वेळ मिळेल प्रत्येकाने
काम करण्याची आता गरज आहे, लोकांमध्ये भेटण्याची गरज आहे, लोकांमध्ये मिसळण्याची गरज आहे, जे आपण करतच आहात. परंतु आता होऊ दे या चर्चेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचतो आहे. पुन्हा आपण मुद्दे होऊ दे चर्चा या नावाचं एक पथनाट्य जे विभागासाठी आम्ही तयार करून घेतलेलं आहे, त्या पथनाट्याचं सादरीकरण 4 तारखेपासून आम्ही 17 तारखेपर्यंत करत आहोत. जवळजवळ 200च्या वर त्याचे प्रयोग आम्ही सगळीकडे करणार आहोत. लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही करत आहोत. निवडणुका आज होतील, उद्या होतील, परवा होतील, परंतु जे खरं काय आहे ते लोकांना दाखवलं गेलं पाहिजे. जी आपली फसवणूक झाली आहे 2014 साली, अनेक आश्वासनं दिली, अच्छे दिन आएंगे, परंतु ते खरोखर आलेच आहात का? नाही आलेले आहेत. 100 स्मार्ट सिटी करणार होते देशामध्ये, खरोखर आपल्या भागामध्ये आपण बघा स्मार्ट सिटी झाल्या आहेत का? तर नाही झालं आहे. भ्रष्टाचार याला आता राजकीय आश्रय मिळालेला असं मी म्हणतो. म्हणजे जो सर्वात मोठा भ्रष्ट, त्याच्यावर पहिला आरोप करायचे, त्याच्यावर पहिला नोटिसा त्याला पाठवायच्या आणि नंतर त्यांनाच मांडीला मांडी लावून बसवायचं, त्यांना मंत्रिपद द्यायचं. हे खरोखर भ्रष्टाचाराला आश्रय देणारी लोकं आहेत का? भ्रष्टाचार गाडणारे आहेत? हे लोकांनाच आम्ही आता विचारणार आहोत. आणि लोकांना माहिती आहे हो, पण फक्त आमचं काम आहे, आम्ही सैनिक आहोत आणि उद्धव साहेबांचेच आम्ही सैनिक आहोत. आम्ही लढणारे आहोत, आम्ही वाकणारे नाही आहोत. आणि जाता एक आज लास्ट शेवटचे प्रश्न आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा हे मतदारसंघ म्हणजे तुम्ही स्वतः राहतात, हो. पण येणारे लोकसभा चुनावामध्ये लोक तुम्हाला उमेदवार असं बघतायत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट ह्या पक्षाकडून काय सांगणार आहे? एक लक्षात ठेवा, कारण काही चुनौती तुम्ही स्वीकारू शकतायत असं लोकांचं म्हणणं आहे. असं नाही आहे. एक तुम्हाला सांगतो की माझी सुरुवातीपासून कुठल्याही विषयाचा अभ्यास करून त्याच्यावर काम करण्याची माझी सवय आहे. बरोबर आहे, लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली नाही आहे, तशी वेळ आली नाही आहे. भविष्याचं काही कोणी सांगू शकत नाही, बरोबर की नाही. पण एक सांगतो की दक्षिण मध्य मुंबईमध्ये उमेदवार हा शिवसेनेचाच असावा आणि आम्हाला या गद्दारांना इथे गाडायचं आहे. ही जी गद्दारी झाली आहे ना, या मातीमध्ये गद्दारांना आम्ही राजकीयदृष्ट्या आम्ही लोळवणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. योग्य तो उमेदवार साहेब देतील, तो कोण असेल ते लवकरच कळेलच, बरोबर की नाही. राहिली गोष्ट की जे कोणी उमेदवार आमचे आहेत, आम्ही वाट पाहतो आहे. जे आमचे असतील उमेदवार त्यांना लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाणार. आणि लोक वाट बघत आहेत की निवडणूक कधी डिक्लेअर होते. अजून काय निवडणुकीचा पत्ताच नाही आहे. लोकसभेची तरी निवडणूक घ्या लवकर. त्यांना लोकसभेची घ्यायची तर घ्या ना, कुठली तरी घ्या. म्हणजे निदान दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आणि मी स्वतः ज्यावेळेला शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली, मला त्यावेळेला पण कधी वाटलं नव्हतं की मी शाखाप्रमुख म्हणून काम करेन. परंतु पक्षाने दखल घेतली. त्यावेळेला मला मनोहर साळवे विभाग प्रमुख असताना त्यांनी ही संधी दिली. नंतर मला दत्ताराम गुजरांनी उपविभाग प्रमुख पदाची संधी दिली. आज उद्धव साहेबांनी मला विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. पण एक सांगतो, जी आम्हाला संधी मिळते त्या संधीचं आम्ही सोनं करतो. माझ्या बायकोला 2017 साली या प्रभागातून नगरसेविका होण्याचा बहुमान लोकांनी दिला. उद्धव साहेबांनी संधी दिली म्हणून. पण 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे आम्ही लोकांचं काम केलं आहे. कुठेही कलंकित झालो नाही आम्ही. त्याच्यामुळे आज विभाग प्रमुख म्हणून काम करतानासुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहे. भविष्याचं आपण कोणी सांगायचं नसतं. एक लक्षात ठेवा की येणारी प्रत्येक निवडणूक ही लढणं आणि जिंकणं, जे कोणी आमचे उमेदवार असतील, हे माझं काम आहे. माझं कर्तव्य जे आहे ते मी करत राहणार आहे. जे माझे साथी सोबती आहेत, कोणी जास्त काम करतात, कोणी कमी काम करतात, परंतु ज्यांना जसं जसं वेळ मिळेल तशा पद्धतीने त्यांना सोबत घेऊन
मी काम करत आहे. प्रत्येकाच्या उणीवा असतात, प्रत्येकाचे गुणदोष असतात, ते सर्वांचे सांभाळून आपल्याला पुढे काम करायचं आहे. कुणाला दुखवायचं नाही आहे, सोबत काम करायचं आहे. आणि काही लोक जे आहेत ज्यांना जे थोडे दुःखी असतात, माझं काम असतं की त्यांना समजवणं. काही ठिकाणी गैरसमज असतात एकमेकाबद्दल, ते गैरसमज दूर करून एकत्रित काम करून घेण्याचा प्रयत्न चालू असतो. आता लोक ही वाट बघत आहेत निवडणुकीची, त्यामुळे आम्ही कार्यकर्ते जे आहोत त्यांनी व्यवस्थित एकत्रितच काम करणं जरुरी आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. सगळीकडे वातावरण चांगलं आहे. युवासेनेकडून पण चांगली कामं होत आहेत. युवासैनिक चांगलं काम करत आहेत. आमची महिला आघाडी जोरात आहे, चांगलं काम करत आहेत. म्हणजे जवळजवळ पूर्ण प्रभागामध्ये चांगल्यापैकी काम चालू आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांना पण आता बरोबर घेतलेलं आहे. माजी पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेत आहोत. चाललं आहे. आप देख रहे थे प्रमोद सिंधे जी, विभाग प्रमुख विभाग क्रमांक 9 के हैं, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के पार्टी की तरफ से हैं, और उन्होंने किस तरह विभाग क्रमांक 9 में कार्य चल रहा है, शिवसैनिकों की किस तरह की हालत है और क्या क्या कार्य किस तरह किया जा रहा है और आने वाले दिनों में किस तरह का रूप या स्वरूप देखा जाएगा, यह सब चर्चा हमने प्रमोद सिंधे जी के साथ में की है. और भी इस तरह की खबर या चर्चा आपको दिखाते रहेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CNN न्यूज़, मुंबई. नाही, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्ही जर म्हणत होतात की आम्ही कुठे जाणार नाही, आता अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही आता तिकडे गेलात? हा प्रश्न त्यांना विचारलेला बरा होईल. ते जरी गेले असले तरी संपूर्ण जे शिवसैनिक आहेत ते ठामपणे आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर उभे आहेत. आणि माझ्याबरोबर सर्व कट्टर शिवसैनिक कट्टरतेने काम करत आहेत. परंतु ज्यांना सर्व काही बाळासाहेबांनी दिलं, आणि मी म्हणतो बाळासाहेबांनी दिलंच, परंतु सर्वाधिक उद्धव साहेबांनी दिलं, रश्मीताईंनी दिलं, अशी लोक जर संघटना सोडत असतील तर ते का सोडत आहेत? एकतर त्यांना अपचन झालेलं आहे, बरोबर की नाही? एकतर अपचन झालंय किंवा आमिषाला बळी पडले. तिथे संघटना कुठे दोषी नाही, ना उद्धव साहेब आहेत ना मातोश्री आहे. ते स्वतः जबाबदार आहेत त्या गोष्टीला. जर ते गेले असतील तर त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय जाणाऱ्यांनी तो तुमच्या कुटुंबाला तरी मान्य आहे. ही लोक ज्यावेळेला बाहेर फिरतात आणि ज्यावेळेला मागून चर्चा लोक करतात की अरे याला काय कमी केलं होतं रे संघटनेने, हा गेला कशाला, अशा पद्धतीने लोक कुजबुजतात, लोक बोलतात. समोर बोलत नसतील, परंतु सर्वसामान्य शिवसैनिक पण नाही म्हणत आहे मी, सर्वसामान्य जनता पण म्हणते अरे हा कशाला गेला तिकडे माती खायला, आता याची मातीच होणार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.